नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी युवराज चव्हाण. आपण जे अर्थशास्त्राचे लेक्चर सिरीज सुरू केलेले आहे त्यातलं हे आजचं महत्त्वाचं प्रकरण आहे इन्फ्लेशन किंवा महागाई किंवा चलनवाढ. बरेच शब्द आहेत, तर हे वेगवेगळे समानार्थी शब्द वापरले जातात. सुरुवातीला आपण इन्फ्लेशन म्हणजे काय असतं आपण हे बघू, आणि त्यानंतर डिप्लेशन असतं काय ते पण बघू. इन्फ्लेशन म्हणजे काय की वस्तू आणि सेवा यांच्या किमतीत वाढ होणे म्हणजे इन्फ्लेशन, आणि याच्याबरोबर उलटं वस्तू आणि सेवा यांच्या किमतीत घट होणं म्हणजे डिप्लेशन. तर हे आपल्याला सविस्तरपणे या लेक्चरच्या माध्यमातून बघायचं आहे. तर हे लेक्चर ज्यावेळी संपेल त्यावेळी तुमच्या मनातल्या ह्याच्या काही वेगवेगळ्या शंका असतील की इन्फ्लेशन म्हणजे काय, डिप्लेशन म्हणजे काय, ह्या सगळ्या कव्हर होतील. तर बघा, इन्फ्लेशन म्हणजे हा असा ग्राफ वाढत जातो आणि डिप्लेशन म्हणजे हा ग्राफ वस्तू आणि सेवांच्या किमतींचा हा घसरत जातो. तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की इन्फ्लेशन म्हणजे काय किंवा चलनवाढ म्हणजे काय असेल. सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर चलन घट म्हणजे काय, चलनवाढ म्हणजे काय, चलन घट म्हणजे काय, आणि चलनवाढी संदर्भातील विविध संकल्पना आपण हे एवढे सगळे मुद्दे ह्या लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहोत. तर ठीक आहे, आपण आपल्या लेक्चरला आज सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला एवढं बघावं लागेल की चलनवाढ म्हणजे काय आणि चलन घट म्हणजे काय, आणि ह्या दोन्हीतला बेसिक फरक आहे काय. तर बघा, सुरुवातीला चलनवाढ म्हणजे काय की वस्तू आणि सेवा यांच्या किमतीत होणारी वाढ. आता बघा, वस्तू आणि सेवा यांच्या किमतीत होणारी वाढ, आणि याच्याबरोबर उलटं चलनघट म्हणजे वस्तू आणि सेवा यांच्या किमतीत होणारी घट. म्हणजे उदाहरणासाठी जर आपण घेतलं की समजा हा पेन आहे 10 रुपयाचा, समजा पेन आहे, तर 10 रुपयाचा जो पेन आहे 10 रुपयाचा समजा 20 रुपयाला होणं म्हणजे चलनवाढ, आणि समजा हा 10 रुपयाचा जो पेन आहे तो 3 रुपयाला होणं म्हणजे चलनघट. म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ होणं म्हणजे चलनवाढ, आणि वस्तू आणि सेवांच्या किमतीत घट होणं म्हणजे चलनघट. आता सोपा प्रश्न असा पडेल की आपल्याला यातलं चांगलं कुठलं आणि वाईट कुठलं. बऱ्याच जणांना वाटेल की ही स्थिती असेल अर्थव्यवस्थेला धोक्याची आहे आणि ही स्थिती उत्कृष्ट आहे. तर अर्थशास्त्रानुसार जर बोलायचं म्हटलं तर आपण हे बघूया की नेमकं यातलं बरोबर किंवा चुकीचं कुठलं. तर बऱ्याच जणांना आता वाटतं की 10चा 3ला झाला म्हणजे 7 रुपये वाचले, 7 रुपयाचं काहीतरी आम्ही खरेदी करू, बरंच काय वाटत असेल ते. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण बघू चलनवाढ. तुम्हाला एवढं तरी कळलं, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणं म्हणजे चलनवाढ, आणि वस्तू आणि सेवांच्या किमतीत घट होणं म्हणजे चलनवाढ. तर आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना ह्या संकल्पना आपल्याला अधिक सखोल किंवा विस्तृतपणे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर पहिल्यांदा आपण चलनवाढ हे असते ही अर्थव्यवस्थेला चांगली का वाईट हे आपण सुरुवातीला समजून घेऊ. म्हणजे समजा की एक वस्तू, समजा की उदाहरणासाठी ह्या पेनचंच आपण उदाहरण फॉलो करू किंवा कुठलं दुसरं घेऊ. समजा की एक 100 रुपयाची वस्तू आहे, तर 1000 रुपयाची वस्तू आहे. ती 1000 रुपयाची वस्तू समजा की 1200 रुपयाला जर झाली तर व्यक्तीला घेणं परवडत नाही. का परवडत नाही? आणि व्यक्तीचा जो काही इन्कम असतो, इन्कम सोर्स किंवा पगार असतो तो तेवढा वाढत नाही, आणि वस्तूच्या किमती मात्र वाढतात, त्यामुळे ते व्यक्तीला घेणं परवडत नाही. म्हणजे जर व्यक्तींचं इन्कम वाढत नाही आणि वस्तू जर च्या किमती जर वाढत असतील तर घेणं परवडत नाही. त्यामुळे किंमत वाढणं हे अर्थव्यवस्थेला धोक्याचं आहे किंवा तोट्याचं आहे, ही इथे एक मुद्दा क्लिअर जातं. आता दुसरा मुद्दा की समजा की एक 100 रुपयाची वस्तू आहे आणि ती समजा 80 रुपयाला झाली, तर ती अर्थव्यवस्थेला चांगली का वाईट? तर साधारण वरून बघताना आपल्याला ते बरोबर वाटेल, पण अर्थशास्त्राच्या दृष्टीनं ते सुद्धा चुकीचं आहे. तर ते कसं चुकीचं आहे ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की आता समजा फॉर एक्झाम्पल जर बोलायचं म्हटलं तर ही 100 रुपयाची वस्तू म्हणजे एक 100 रुपये समजा छान असा एक पेन आहे, असं उदाहरण आहे. 100 रुपये म्हणजे जर चांगल्यातला पेन असं समजा. तर पृथ्वी तलावरती ज्या कुठल्या वस्तू आहेत, सगळ्या वस्तू आणि सेवा असतील मानवानं तयार केलेल्या, त्या तयार करण्यासाठी एकूण 4 घटकांची गरज लागते. म्हणजे एक असेल भूमी असेल, लँड असेल, लेबर असेल, कॅपिटल असेल आणि एंटरप्रेन्युअर्स असेल. म्हणजे जमीन लागेल, त्याच्यानंतर हा म्हणजे पहिला मुद्दा असेल जमीन लागेल, दुसरा म्हणजे की दुसरं लेबर लागेल म्हणजे कामगार लागतील, कॅपिटल म्हणजे भांडवल लागेल म्हणजे पैसा लागेल, आणि तिसरं म्हणजे एंटरप्रेन्युअर्स म्हणजे जो उद्योजक आहे सगळं काम करणार तो उद्योजक लागेल. तर लँडला भाडं द्यावं लागतं किंवा रेंट द्यावं लागतं, कामगारांना पगार द्यावा लागतो. नंतर तिसरं जे कॅपिटल कुठून जे पैसा घेतलेला आहे त्याच्यावरती व्याज पे करावं लागतं किंवा जो काही व्याज असेल इंटरेस्ट द्यावं लागतं, आणि उद्योगपतीला नफा द्यायला लागतो. मग समजा हे 100 रुपये जेव्हा एखादी कारखान्यात प्रोडक्शन तयार होतं, त्या 100 रुपयाचे एक ज्यावेळी वस्तू तयार होते कॅल्क्युलेशन असं समजा की जी काही जमीन आहे त्याला समजा की 20 रुपये भाडं, समजा की 20 रुपये जमिनीला, समजा फॉर एक्झाम्पल जर बोलायचं म्हटलं तर जमिनीला समजा 20 रुपये भाडं असेल. पुढचं जर बोलायचं म्हटलं तर समजा की जे कामगार असेल त्यांना समजा की 20 रुपये पगार जात असेल, जे व्याजावर तर भांडवलाचा 30 रुपये जात असतील, आणि शेवटीचा जो काही एंटरप्रेन्युअर जो आहे त्याला समजा उरलेला जो काय असेल समजा 30 रुपये, आणि गव्हर्नमेंटला काही टॅक्स जात असेल. तर असं एक कॅल्क्युलेशन त्या वस्तूच्या किमतीमध्ये असते. आणि तीच जर वस्तू समजा 100 रुपयाची 80ला झाली तर हे कॅल्क्युलेशन सगळं चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे त्या जो उद्योजक आहे त्याला तो कारखाना बंद करावा लागेल, आणि कारखाना जर त्या उद्योजकानं जर बंद केला तर त्या जिथले कामगार आहेत ते अनएम्प्लॉईड होतील किंवा बेरोजगार होतील, आणि ते जर बेरोजगार झाले तर त्यांचा घरातली व्यक्ती किंवा ते सगळे समाजामध्ये सगळ्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे एवढं लक्षात आलं इथं तुमच्या की वस्तू आणि सेवांच्या किमती
जर वाढल्या तर त्या व्यक्तीला म्हणजे किमती वाढल्या तर घेणं परवडत नाही, आणि जर किमती वाढल्या तर सर्वसामान्यांना वस्तू ती घेणं परवडत नाही, आणि किमती जर घटायला लागल्या तर ती जे उत्पादक आहेत त्यांना परवडत नाही. मग नेमकं झालं काय पाहिजे? तर याच्यावरून एक सुवर्ण मध्य असं निघू शकतो की एक वाक्य असं येते बघा, की व्यक्तींच्या उत्पन्नात ज्या पटीत वाढवतंय त्या पटीमध्ये जर महागाई झाली तर ती अर्थव्यवस्थेला उत्कृष्ट असते किंवा योग्य असं म्हटलं जाईल. समजा ए नावाची व्यक्ती आहे, ते समजा पगार समजा की 10,000 रुपये होता किंवा 10,000 रुपये मागच्या वर्षी, समजा त्या व्यक्तीचा पगार 10,000 रुपये मागच्या वर्षी समजा फॉर एक्झाम्पल होता, आणि तो 10,000 असणारा व्यक्तीचा पगार यावर समजा 11,000 रुपये झाला किंवा 1,000 रुपयाने पगार त्याचा वाढला, म्हणजे पगारात किती वाढ झाली? 10%. ओके. मग आणि समजा ती एखादी मागच्या वर्षी वस्तू आधी 100 रुपयाला आहे आणि ती वस्तू 110 रुपयाला झाली, तर त्या वस्तूमध्ये पण किंमत झाली 10% वाढ झाली. तर असं जर होत असेल, म्हणजे ह्या जर दोन स्थिती होत असेल, म्हणजे जेवढा व्यक्तीचा पगार वाढतो किंवा जेवढं उत्पन्न वाढतंय तेवढीच जर किंमत वाढत असेल तर ती अर्थव्यवस्थेला उत्कृष्ट असते. मात्र त्याच्यापेक्षा जर जास्त किंमत वाढत असली तर धोक्याचं असतं, किंवा जर अचानक जर किमती कमी होत असलं तर प्रोडक्शन करणं त्याच्या दृष्टीनं पण धोक्याचं असतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये खूप साऱ्या किमती वाढणं धोक्याचं आहे, तसंच खूप साऱ्या किमती कमी होणं हे पण धोक्याचं आहे. म्हणून व्यक्तींचं उत्पन्न वाढतं त्या पटीमध्ये किमती वाढल्या तर ते अर्थव्यवस्थेतील उत्कृष्ट असतं. तर इथं हे बेसिक तुम्हाला एवढं तर कळून जाईल. आता पुढचं की आपण हे पुढचा मुद्दा बघत असताना की अर्थ आणि व्याख्या बघू, चलनवाढ म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये नेमकं काय येतं. तर वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये होणारी वाढ म्हणजे चलनवाढ होय. म्हणजे वस्तू आणि सेवा यांच्या जर किमती जर कंटिन्युअसली जर वाढत असतील तर याला म्हणतात की चलनवाढ. म्हणजे समजा वस्तू 10 रुपयाला होती, ती 10ची 12 रुपयाला झाली, 15 झाली, 18 झाली, 20ला झाली, अशी जर होत असेल किमतीमध्ये वाढ तर त्याला चलनवाढ म्हटली जाईल. आता पुढचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. किंमत वाढ किंवा बघा, किंमत वाढ हा पर्यायी शब्द बोलला जातो. किंमत वाढ किंवा चलनवाढ, तर ह्या कालखंडामध्ये चलनवाढ होत असताना किंवा महागाई होताना, इन्फ्लेशन होत असताना चलनाची खरेदी शक्ती कमी होते, म्हणजेच चलनाची किंमत कमी होते. आता बघा, ह्याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. बऱ्याच वेळेला MPSC कमिशन किंवा UPSC कमिशन किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात की इन्फ्लेशनच्या कालखंडामध्ये चलनाच्या बाबतीत टिंबटिंब असे होते, तर चलनाची खरेदी शक्ती होते किंवा किंमत कमी होते. मग समजा तुम्ही समजा तुमच्या एका कुठंतरी एक ठिकाण आहे, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये गेला आणि कालच्या दिवसाला 10 रुपये किलोनं कांदे आणत होता, सर 10 रुपये किलोनं समजा कांदे मिळाले, आणि तेच आज जर मार्केटमध्ये गेला तर तेच कांदे 15 रुपये किलोनं मिळत आहे, 15 रुपयाने किलोनं मिळत आहेत. याचा अर्थ काय की काल 10 रुपयाची एक नोट कांदा खरेदी करू शकत होते आणि आज अजून आम्हाला 5 रुपये त्याच्यामध्ये ॲड करावे लागत आहेत. म्हणजे 10 रुपयाच्या नोटनं कांदा करण्याची खरेदी होती ती कमी झाली, खरेदी शक्ती कमी झाली, म्हणजेच त्या 10 रुपयाची किंमत चलनवाढीच्या कालखंडात कमी झाली. सोप्या भाषेत म्हणजे वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये वाढ होणारी जी काय वाढ होते त्याला चलनवाढ म्हणतात. आणि चलनवाढीच्या कालखंडामध्ये जी चलन असतं किंवा करन्सी असते त्याची चलनाची खरेदी शक्ती, म्हणजे त्या चलनाच्या माध्यमातून एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची शक्ती ती कमी होते, म्हणजेच चलनाची किंमत कमी होते. बऱ्याच वेळेला प्रश्न येतो बघा, चलनवाढीच्या कालामध्ये खालील विधानांचा विचार करा. चलनाची खरेदी शक्ती कमी होते, चलनाची किंमत कमी होते, आणि खाली पर्याय असतात फक्त A बरोबर, B बरोबर, A व B बरोबर, A व B चूक. तर चलनाची खरेदी शक्ती कमी होते म्हणजेच चलनाची किंमत कमी होते, हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. तर हे इथं आपण बेसिक समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढचा आपण चर्चा करत असताना अधिकच्या किमतीमुळे, म्हणजे बघा चलनवाढीच्या संदर्भातलं एक स्टेटमेंट आहे, अधिकच्या किमतीमुळे व्यक्तींची खरेदी शक्ती कमी होते. म्हणजे किमती वाढल्या की लोक कमी खरेदी करतात ना, म्हणजे अधिकच्या किमतीमुळे व्यक्तींची खरेदी शक्ती कमी होते, म्हणजेच वस्तू व सेवांचा मागणी, म्हणजे खरेदी शक्ती कमी झाल्यामुळे लोक घ्यायची कमी झालेत, आणि घ्यायची कमी झालं तर त्या मागणी, म्हणजे लोक खरेदी करत नाहीत म्हणजे मागणी करत नाहीत, त्यामुळे बाजारपेठेत तशाच शिल्लक राहतात, आणि शिल्लक राहतात म्हणून शिल्लक राहतात. त्यामुळं जर शिल्लक राहत असलं तर ते कारखाने नवीन प्रोडक्शन करणार नाहीत, आणि नवीन प्रोडक्शन नसलं तर कामगारांचं नोकऱ्या निघून जातील, त्यामुळे ते धोक्यात आहे. म्हणून व्यक्तीच्या उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणात, म्हणजे लोकांचं जसं उत्पन्न वाढतंय त्या वाढीच्या प्रमाणात झालेली किंमत वाढ ही अर्थव्यवस्थेला पोषक असते. म्हणजे लोकांचं उत्पन्न ज्या पटीत वाढतंय त्याच पटीत किमती वाढल्या तर त्या अर्थव्यवस्थेला पोषक असतात असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर म्हणजे एवढं तुमच्या लक्षात आलं की लोकांचं उत्पन्न वाढतंय त्या पटीमध्ये किमती वाढल्या पाहिजेत. जर त्याच्यापेक्षा जास्त जर होत असल्या किंवा वाढत असल्या तर त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने धोक्याचे असतं असं म्हणतात. आता याच्याबरोबर दुसरी उलटी संकल्पना, म्हणजे चलनवाढीच्या बरोबर विरोधाभास संकल्पना आहे, ती म्हणजे चलन घट असेल. तर ती नेमकी संकल्पना काय असते आपण बघून घ्या. वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये होणारी घट, म्हणजे स्वस्त व्हायला लागले, किमतीमध्ये होणारी घट. आता चलन घटीमध्ये चलनाची खरेदी शक्ती वाढते. बघा चलनवाढीच्या बरोबर उलट आहे, चलनाची खरेदी शक्ती वाढते, उलट म्हणजेच चलनाची किंमत वाढते.
म्हणजे खरेदी शक्ती वाढते म्हणजे काय, की पूर्वी जेवढं काय जेवढ्या वस्तूला आम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, समजा कांद्याचं उदाहरण आहे. समजा काल आम्ही कांदा मार्केटमध्ये जाऊन आम्हाला 10 रुपयाने किलो मिळत होता. आज तोच कांदा समजा आम्हाला 8 रुपयाने किलो मिळतोय. म्हणजे 10 रुपयातले 2 रुपये शिल्लक राहिले. म्हणजे काल 10 रुपयाची नोटला तो कांदा मिळत होता, आज 10तले 2 शिल्लक राहतात, तो तसा कांदा मिळतोय. म्हणजे इथंच लक्षात ठेवा, चलनघटीच्या कालखंडामध्ये, चलनघट म्हणजे काय, किमतीमध्ये होणारी घट. आणि चलनघटीच्या कालखंडामध्ये चलनाची खरेदी शक्ती वाढते, म्हणजेच चलनाच्या किमतीमध्ये पण वाढ वाढते. बघा इथं प्रश्न विचारतात, चलनवाढीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा, चलनघटीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तर असा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. वेगवेगळे परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेले आहेत आणि भविष्यात पण येऊ शकतात. ठीक आहे. म्हणून व्यक्तींच्या उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणात किंमत वाढ न झाल्यास अर्थव्यवस्थेला धोक्याचे असते. मगाशी जे बघितलं, लोकांचं उत्पन्न वाढतं, त्याच्यापेक्षा वाढी म्हणजे उत्पन्न वाढतं त्यापेक्षा जर अधिक किंमत वाढ असेल तर ती अर्थव्यवस्थेला धोक्याची असते. आणि जर अचानक जर किमती कमी झाल्या त्या पण धोक्याच्या असतात. त्यामुळं जर अचानक किमती वाढल्या किंवा अचानक किमती जर कमी झाल्या तर अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याचशा समस्या निर्माण होत असतात. तर म्हणजे समजा किमती जर वाढल्या तर लोक खरेदी करणार नाहीत, खरेदी करणार म्हणजे किमती जर वाढायला लागल्या तर लोक खरेदी करत नाहीत तर त्या मार्केटमध्ये तशाच शिल्लक राहतात. तशाच जर शिल्लक राहत असतील तर उद्योजक जो असतो, उत्पादक, तो नवीन तयार करत नाहीत. आणि नवीन तयार करत नाही म्हणजे लोकांना काम मिळत नाही म्हणजे लोक बेरोजगार होतात. आणि लोक बेरोजगार होतात म्हणजे बऱ्याचशा सामाजिक समस्या निर्माण होतात. आणि सामाजिक समस्या जर निर्माण झाल्या तर त्या अर्थव्यवस्थेचं कोलमडते किंवा अर्थव्यवस्थेची विचित्र अवस्था होते. म्हणजेच की हे विचित्र चक्र चालतं. जर खूप किमती वाढल्या तरी पण धोक्याचे आहेत आणि खूप कमी झाल्या तरी पण धोक्याचे आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक आजारपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा इत्यादी काही वेगवेगळ्या सामाजिक समस्या आहेत त्या निर्माण होत असतात. आणि तसं जर होत असेल तर कुठल्याही देशाच्या साठी किंवा अर्थव्यवस्थेसाठी ते धोक्याचं लक्षण आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून व्यक्तींच्या उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणात, म्हणून बघा हे सगळं धोक्याचं आहे, एवढं आता आपल्या लक्षात आलं. म्हणजे किमती खूप वाढणं धोक्याचं आहे आणि कमी होणं तरी पण धोक्याचं आहे. म्हणून व्यक्तींचं जसं उत्पन्न वाढतं त्या पटीत किमती वाढल्या पाहिजे. म्हणून व्यक्तींच्या उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणात होणारी चलनवाढ ही अर्थव्यवस्थेला पोषक असते. म्हणून RBIचे व केंद्र सरकारचे मौद्रिक व राजकोषीय धोरण, बघा इथं जरा थोडंसं बघा, इथं महत्त्वाचं आहे. हे RBI असेल किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकार असेल, तर ह्या दोघांचं RBIचं मॉनिटरिंग पॉलिसी असते किंवा त्याला मराठीत मौद्रिक धोरण म्हणतात. सेंट्रल गव्हर्नमेंटचं फिस्कल पॉलिसी असतात, त्याला मराठीमध्ये राजकोषीय धोरण, ते बजेटच्या माध्यमातून होतं. आणि ही मॉनिटरिंग पॉलिसी ही प्रामुख्याने द्वैमासिक पतधोरणात किंवा मॉनिटरिंग पॉलिसी 2 महिन्यानं RBIची प्रकाशित होत असते. आता चलन म्हणजे लॉकडाऊनचा कालावधी आहे बघा, काही दिवसापूर्वीच RBIनं घोषित केलं की आम्ही बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे सगळं कमी करतोय. का करतोय? अर्थव्यवस्थेला स्थिर स्थावर आणण्यासाठी. तर हे RBIचे चलनविषयक धोरण आणि केंद्र सरकारचे हे राजकोषीय धोरण, ही जे काही 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर हे आता जस्ट आपण ओळख करून घ्या. तुम्ही आत्ता एवढं तर लक्षात ठेवा की RBIचं चलनविषयक धोरण असतं ते दर 2 महिन्यांनी येतं. आणि केंद्र सरकारचं राजकोषीय धोरण असतं, त्याला फिस्कल पॉलिसी म्हणतात, की ते दर वर्षानं येतं आणि ते बजेटच्या माध्यमातून. तर हे आपण त्या प्रकरणामध्ये आपल्याला डिटेल्समध्ये अभ्यासायचं आहे. फक्त आता इथं ओळख करून घ्या की आपल्या एखाद्या देशामध्ये जर महागाईशी वाढत असली तर ती कमी करायची आहे बघा. आणि कमी असेल तर ती परत व्यवस्थित करायची आहे. म्हणजे मगाशीच सांगितलं बघा, किमती वाढल्या तरी पण धोक्याचे आहेत, किमती कमी झाल्या तरी पण धोक्याचे आहे. एक लोकांचं इन्कम वाढतंय त्यापटी तशा वाढल्या पाहिजेत. तर त्यासाठी ह्या 2 संस्था एकत्रितपणे व्यवस्थितपणे काम करत असतात. तर त्यांचा अभ्यास आपण त्या प्रकरणामध्ये डिटेल्स बघू. आता एवढंच लक्षात ठेवा की केंद्र सरकार चलनवाढीसाठी काम करतं आणि आमच्या देशाची RBI काम करते. केंद्र सरकार बजेटच्या माध्यमातून करतं, फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून. आणि RBI जी असेल ती मॉनिटरिंग पॉलिसीच्या माध्यमातून मौद्रिक धोरण प्रकाशित करतं. बऱ्याच वेळेला क्वेश्चन येऊ शकतं बघा, भारतामध्ये की चलनवाढ नियंत्रणात आणणं हे कुणाचं काम आहे? खाली पर्याय असतील बघा, केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार व वरीलपैकी सर्वच. तर इथं गंमत असं आहे बघा, आता महत्त्वाचं बघितलं, चलनवाढ नियंत्रण आणण्यासाठी RBI असेल आणि केंद्र सरकार. तर असा जर प्रश्न आला तर आता बऱ्याच जणांना असं वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर राज्य सरकार किंवा स्टेट गव्हर्नमेंट पण सुद्धा काम करत असेल का? तर लक्षात ठेवा नाही. कारण आपल्या राज्यघटनेमध्ये 3 सूच्या आहेत. तर 3 सूच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर केंद्र सूचीमध्ये चलनवाढ नियंत्रण हा केंद्राचा विषय आहे, त्यामुळे केंद्र सरकार करतं आणि RBI सुद्धा करतं, राज्य सरकार करत नाही. राज्य सरकार केंद्राच्या धोरणाला अनुसरून धोरण राबवतं किंवा सपोर्टिव्ह धोरण राबवतं असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, हा प्रश्न येऊ शकतो, थोडंसं माहिती असावं याच्याबद्दल. ठीक आहे. तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं तोच मुद्दा येत आहे की चलनवाढीच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या जातात, समानार्थी शब्द वापरले जातात. बघा ह्या सगळे जे शब्द दिसत आहेत ह्या सगळ्यांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे इन्फ्लेशन.
बघा इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे, मराठीत महागाई, चलनवाढ, भावफुगवटा, किंमत वाढ, चलन विस्तार, किंमत विस्तार, मुद्रास्फीती. म्हणजे परीक्षेमध्ये वेगवेगळे शब्द आले तर वेगवेगळ्याचा वेगवेगळा अर्थ नाही, प्रत्येकाचा एकच अर्थ आहे, किंवा इन्फ्लेशन हा अर्थ आहे किंवा महागाई आहे. तर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारत असताना ते फसवत असतात, त्यातला कुठलाही शब्द सांगतात. तुम्हाला पक्का माहीत असं की इन्फ्लेशन म्हणजे काय, आणि मुद्रास्फीती दिसलं की मग तुम्हाला कळायचं बंद होतं, किंवा किंमत विस्तार दिसलं की कळत नाही. त्या सगळ्यांचा अर्थाचं एक आहे. आता बघा पुढच्या मुद्द्यामध्ये चलनवाढीचे प्रकार व चलनवाढीच्या काही संकल्पना आपल्याला बघायच्या आहेत. बरेचसे याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात, MPSC कमिशन, UPSC कमिशन किंवा अजून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये. तर आपल्याला सुरुवातीला बघत असताना की चलनवाढ म्हणजे बघितलं काय, तर चलनवाढीचे वेगवेगळे प्रकार. मग समजा एखादं लहान बाळ असलं तर ते पहिल्यांदा रांगायला सुरुवात करतं, परत चालतं, परत धावायला सुरुवात म्हणजे रांगतं, चालतं, धावतं आणि एकदम पळतं. तर हे उलटा क्रम कधी होत नाही. तसं महागाईमध्ये सुद्धा की इन्फ्लेशन वाढत असताना ही कुठल्या रेटनं वाढते, म्हणजे रेट ऑफ इन्फ्लेशन आपण म्हणतो, किंवा चलनवाढीचा दर तो कशा प्रकारे चाललेला आहे त्याच्यानुसार हे चलनवाढीचे वेगवेगळे प्रकार केले जात असतात. तर MPSC कमिशन, UPSC कमिशन किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला असा 2 गट देतील. इकडे एक गट असेल, इकडे एक गट असेल. इकडे देतील की चलनवाढीचे प्रकार, नावं असतील त्यांची, आणि इकडे असेल चलनवाढीचा दर, जोड्या लावा. किंवा चलनवाढीचे प्रकार आणि इकडे असेल चलनवाढीचे परिणाम, कोणकोणतेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतात त्या जोड्या लावा. तर आपण हे डिटेल्समध्ये बघू की चलनवाढ किती पर्सेंटेजनं वाढते, त्यानुसार चलनवाढीचे हे वेगवेगळे प्रकार केले जात असतात. तर पहिला चलनवाढीचा प्रकार आहे तो म्हणजे रांगणारी चलनवाढ. अगदी अल्प असेल तर त्याचा अर्थव्यवस्थेवरती विशेष परिणाम होत नाही, अगदी 3%. म्हणजे समजा 100 रुपयाची वस्तू जी आहे ती अगदी जर 3 रुपयाला जर होत असेल, म्हणजे 103 रुपयाला जर होत असेल तर विशेष काय परिणाम होत नाही. त्यामुळे या चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवरती विशेष परिणाम होत नाही. दुसरं की चालणारी चलनवाढ, जर 3 ते 10% दरम्यान जर किमती वाढत असतील आणि साधारण व्यक्तींचं इन्कम पण एवढंच वाढत असतं, त्यामुळे ही चलनवाढ अर्थव्यवस्थेला उत्कृष्ट असते असं म्हटलं तर चालेल, मग सगळ्यात चांगले असते असं म्हटलं तरी चालेल. पुढची असेल की पळणारी चलनवाढ, साधारण 10 ते 20% असेल, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उत्कृष्ट, म्हणजे 10, 12, 13% ठीक आहे. मग तिथून गेली की मात्र अर्थव्यवस्थेला धोक्याची असते, त्यामुळे नंतर ती धोकादायक असते. आणि पुढची असेल की बेसुमार किंवा हायपर, आपण म्हणतो ना हा माणूस जर हायपर झालाय, तर 20% किंवा त्यापेक्षा अधिक जर चलनवाढ होत असेल तर त्याचा अर्थव्यवस्थेवरती सर्वाधिक नकारात्मक परिणाम होईल. MPSC, UPSC किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणती चलनवाढ ही अर्थव्यवस्थेवरती विशेष कोणताही परिणाम करत नाही. तर रांगणारी चलनवाढ. खालीपैकी कोणती चलनवाढ ही अर्थव्यवस्थेवरती सर्वाधिक चांगला परिणाम करते, तर चालणारी चलनवाढ. खालीपैकी कोणती चलनवाढ ही अर्थव्यवस्थेला विशिष्ट टप्प्यापर्यंत मर्यादित चांगली असते, नंतर धोकादायक असते, पळणारी. आणि खालीपैकी कोणती चलनवाढ ही अर्थव्यवस्थेला सर्वाधिक धोकादायक असते, तर बेसुमार. तर एक तर तुम्हाला असं स्टेटमेंटमध्ये विचारतील, जोड्या लावा असं, म्हणजे चलनवाढीचा प्रकार आणि चलनवाढीचे परिणाम कोणकोणते अर्थव्यवस्थेत ते जोडा लावा, किंवा चलनवाढीचा प्रकार आणि चलनवाढीचा दर याच्या जोडा लावा. तर असा वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला हा परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर तुम्ही थोडंसं इथं थोडीशी बेसिक आयडिया ठेवू शकता, आणि याच्यावरती प्रश्न येऊ शकतो किंवा येण्याची दाट शक्यता आहे. तर ठीक आहे, पुढचं चलनवाढी संदर्भातल्या काही संकल्पना आहेत. तर त्या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आत्ता मगाशी बघितलं तेच इथं बघायचं आहे, म्हणजे मगाशी बघितलं तेच रिपीट होतं आहे बघा, की चलनवाढ म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवा यांच्या किमतीमध्ये जर वाढ होत असेल तर ते चलनवाढ म्हटलं जाईल. मगाशी स्टेटमेंट बघा, चलनाची खरेदी शक्ती कमी होते. याच्याबरोबर उलटं, वस्तू आणि सेवा यांच्या किमती जर घटत असतील तर चलन घट म्हटलं जाईल. आणि याच्यामध्ये चलनाची इथं बघा, चलनाची खरेदी शक्ती कमी होते, इथं चलनाची खरेदी शक्ती वाढते. इथं चलनाची किंमत कमी होते आणि चलनाची किंमत इथं वाढते. तर हे म्हणजे बघा, असं जर प्रश्न विचारला की चलनवाढीच्या कालखंडामध्ये चलनाची खरेदी शक्ती कमी होते म्हणजेच किंमत होते, आणि चलनघटीच्या कालखंडामध्ये चलनाची खरेदी शक्ती वाढते म्हणजे चलनाची किंमत वाढते. म्हणजे जे काही मगाशी आपण बघितलं की इथं चलनवाढ जर झाली असेल तर आपल्याला जास्त पैसे देऊन कमी वस्तू मिळतात, आणि इथं चलनवाढ झाली तर कमी पैशामध्ये जास्त वस्तू मिळतात. हेच बेसिक लॉजिक एवढं तर लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे जात असताना जो पुढचा मुद्दा आहे तो मुद्रा अपस्फीती. बघा लक्षात ठेवा, मराठी शब्द असा आहे, इंग्लिशमध्ये डिसइन्फ्लेशन. बघा मराठीतला लक्षात राहिला तर मराठीत ठेवा, इंग्लिशमध्ये राहिलं तर मॅटर त्याच्याशी लक्षात येणं, तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये बघा, सतत चलनवाढ होत असताना म्हणजे इन्फ्लेशन होत असताना चलनवाढीच्या दरामध्ये घसरण होत असल्यास त्याला मुद्रा अपस्फीती म्हणतात. म्हणजे समजा ही अर्थव्यवस्था असेल, ही चलनवाढ होत आहे मात्र ती परतच घसरायला लागलेली आहे, म्हणजे हा ॲरो वरती गेलेला आहे आणि परत तो घसरायला लागलेला आहे. असं जर होत असेल तर त्याला डिसइन्फ्लेशन म्हणतात. म्हणजे चलनवाढ होत असताना त्याच्यामध्ये परत घसरणे दर वाढायला लागलेला आहे. आणि असं जर होत असेल तर ती अर्थव्यवस्थेला असं एकदा येऊ शकते, मात्र ही इथंच कंट्रोल करून परत व्यवस्थित करण्यासाठी केंद्र सरकारचं आणि
आरबीआयचं जे काही धोरण असतं, म्हणून असं म्हटलं जाईल की मध्यवर्ती बँकेचे आणि केंद्र सरकारचे जे काही राजकोषीय आणि वित्तीय जे काही धोरण आहे ते अवलंबणं आवश्यक असतं. त्यामुळे हा जो फ्लो असतो तो परत इकडं ग्रो होऊ शकतो. तर ठीक आहे, तर ही संकल्पना अशी आपण शेवटीला एका डायग्रामच्या माध्यमातून एवढं लक्षात ठेवा की चलनवाढी होत असताना चलनवाढीच्या दरामध्ये जर घट होत असेल, मग चलनवाढ होत असताना चलनवाढी दरामध्ये घट होत असेल तर त्याला डिसइन्फ्लेशन असं म्हणतात. आणि ही सततची जी काही घट असते ती अर्थव्यवस्थेला मंदीमध्ये सुद्धा किंवा डिप्लेशनमध्ये सुद्धा घालवण्यासाठी कारणीभूत होत असते. त्यासाठी त्या देशाचं सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँक यांनी योग्य वेळी योग्य ते काही धोरणं असतील, म्हणजे केंद्र सरकारचं राजकोषीय धोरण आणि आरबीआयचं मौद्रिक धोरण ते राबवून ही स्थिती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काम कराल. पुढचं असेल की मुद्रा समस्फीती किंवा याला म्हणतात की रिफ्लेशन. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, समजा ही आपली अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर अर्थव्यवस्थेमध्ये समजा मंदीचं सगळं चित्र चाललेलं आहे आणि त्या देशाची आरबीआय असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल बजेटच्या माध्यमातून त्यांनी अशा काही वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज राबवल्या. आणि पॉलिसीज म्हणजे थोडक्यात काय की अर्थव्यवस्थेमध्ये पैसा वाढवला ह्या दोन्ही संस्थांनी सुद्धा. आणि अर्थव्यवस्थाची उभारीला जर घ्यायला लागली तर असं म्हणतात की त्याला मुद्रा म्हणजे जे मंदीच्या अवस्थेतून अर्थव्यवस्था जर सावरत असेल तर त्याला मुद्रा रिप्लेशन असं बोललं जातं. तर ही स्थितीसुद्धा महत्त्वाची आहे. पुढे आपण बघत असताना पुढची अजून एक संकल्पना आहे. सगळ्या संकल्पना आहेत, सर्व संकल्पना आहेत, या शेवटीला आपण एका डायग्रामच्या माध्यमातून बघणार आहोत. मंदीच्या काळात बघा, आता जी काही रिप्लेशन मंदीच्या काळात शासनाच्या राजकोषीय आणि वित्तीय वित्तीय सुधारणांच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेमध्ये ही अशी स्थिती गव्हर्नमेंट किंवा सरकार निर्माण करत असते असं म्हटलं तरी चालेल. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्रा अवपात. बघा, स्टॅगफ्लेशन असा इंग्लिशमध्ये महत्त्वाचा शब्द आहे. तर ह्याच्या संदर्भात म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये काही अर्थशास्त्रीय कारणांमुळे एका बाजूला चलनवाढ होते व दुसऱ्या बाजूला आर्थिक वाढीमध्ये घसरण होते. या अवस्थेला मुद्रा अवपात म्हणतात. म्हणजे हे गंमतशीर बाजू आहे बघा. समजा ही तुमची अर्थव्यवस्था असेल, ही अशा किमती वाढत चाललेल्या आहेत आणि किमती एकीकडे तर वाचत आहेत. मग किमती वाढत असताना अर्थव्यवस्था ग्रो होणं अपेक्षित असतं, मात्र एकीकडे किमती वाढतात अर्थव्यवस्था मात्र ढासळायला लागलेली आहे किंवा घसरायला लागलेलं आहे. जर आज न्यूजपेपर जर तुम्ही वाचत असाल तर आज भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा हाच प्रश्न चाललेला आहे की किमती वाढत आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा बघू शकतायत की किमती वाढत आहेत मात्र अर्थव्यवस्था घसरत चाललेली आहे. तसं व्हायला नाही पाहिजे पण होत चाललेलं आहे. तर याला संदर्भात आता प्रश्न असा पडतो की मग असं होतंय कसं काय. तर ह्याला बरेचसे घटक जबाबदार असतात. म्हणजे केंद्र सरकार असेल, केंद्र सरकारची धोरणं असतील, बरंच काय असेल. तर मी काही क्रिटिसाइज करत नाही केंद्र सरकारला. इथं एक वाक्य थोडक्यात असं म्हटलं आहे, सध्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ होत आहे आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक वाढही होत नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रा अवपात किंवा स्टॅगफ्लेशनची अवस्था आहे असं म्हटलं जाईल. आता UPSC कमिशन ज्यावेळी प्रश्न विचारत असताना खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारतं बघा. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सध्या चलनवाढ तर होत आहे परंतु दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेची घसरण होत आहे, स्पष्ट करा, डिस्कशन करा. तर याच्यामध्ये तुम्हाला की हे स्टॅगफ्लेशन म्हणजे नेमकं काय असतं, त्याची कारणं कुठली असतात आणि आपल्या देशामध्ये ते नेमके सध्या का आलेलं आहे. आता जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा, तुम्हाला नेमकं सांगता आलं पाहिजे. म्हणजे आमच्या देशामध्ये समजा की बरीचशी धोरणं असतील की आमच्याकडे काही वर्षापूर्वी की विमुद्रीकरण केलं किंवा नोटा 500 आणि 1000च्या रद्द केल्या. दुसरं असेल की GSTचा निर्णय असेल किंवा वेगवेगळे जे टॅक्स सिस्टीम असेल. तर हे सगळे जे काही धोरणं असतील याच्यामुळे उद्योग क्षेत्र जे आहे ते आमचं ग्रो होत नाही आजच्या दिवसाला. दुसरं की आमच्या देशामध्ये पॉप्युलेशन जास्त आहे त्यामुळे एम्प्लॉयमेंट जेवढी क्रिएट व्हायला पाहिजे ती पण होत नाही. दुसरं की इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं डेव्हलप होत नाही. आमच्या देशामध्ये हेल्थ सर्व्हिसेस तेवढ्या नाहीत. त्यामुळे हा सगळे जे काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा प्रॉब्लेम आहेत, याचा अर्थ असं नाही की गव्हर्नमेंट काहीच करत नाही. गव्हर्नमेंट बरंच काही करत आहे पण अजून बरंच काही करण्यासारखं. आपला देश खूप व्यापक आहे. म्हणजे व्यापक असल्यामुळं बरीचशी पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ही गव्हर्नमेंटनं अजून तितकीशी न उचललं, म्हणजे उचलत नाही असं म्हणायचं नाही. म्हणजे स्टँडअप इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, नंतर मुद्रा योजना असेल किंवा प्रधानमंत्री जनधन योजना असेल, ह्या वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. ह्याच्यामुळे बरंचसं काम सुरू आहे परंतु अजून काम केलं पाहिजे. आणि काम का केलं पाहिजे, कारण एकीकडं आमच्याकडे चलनवाढ तर होत आहे आणि दुसऱ्या बाजूला आमची आर्थिक वाढ होत नाही. याचं डिस्कशन जे काही महत्त्वाचं आहे किंवा याचं जे विश्लेषण आहे हे करण्यासाठी ह्या सुधारणा केल्यात. ह्याच्यामध्ये अजून बरीचशी वाढ करून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ही जे काही चित्र आहे स्टॅगफ्लेशनचं ते दूर करण्यासाठी गव्हर्नमेंटला काम करावं लागलं. तर UPSC कमिशननं जर प्रश्न विचारला तर याच्यावरती असं तुम्हाला सविस्तर उत्तर लिहावं लागेल. ठीक आहे. मग अशी ज्या काही आपण वेगवेगळ्या संकल्पना बघितल्या त्या आपण एका डायग्रामच्या माध्यमातून आता सध्या बघणार आहोत.
तर डायग्रामच्या माध्यमातून बघत असताना बघा, इथं सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर मी ज्या 3-4 संकल्पना हे एकत्रच दाखवल्या आहेत. म्हणजे बघा, वस्तू आणि सेवांच्या किमतीचा कंटिन्युअसली वाढ होत असेल त्याला इन्फ्लेशन किंवा चलनवाढ म्हणतो. वस्तू आणि सेवांच्या बरोबर किमतीत घट होत असेल डिप्लेशन किंवा चलन घट म्हणतो. बघा, इन्फ्लेशन म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत आहे आणि वाढत असताना जर घसरण व्हायला लागली त्याला डिसइन्फ्लेशन म्हणतो. बघा, म्हणजे वाढतच आहे परंतु वाढीचा दर आता घसरायला लागलेला आहे आणि अशा वेळी त्या सरकारच्या केंद्र सरकार असेल तर त्या केंद्र सरकारनं योग्य ती किंवा RBIनं योग्य ते चलनविषयक आणि राजकोषीय धोरण यांचा दोघांचा अवलंब करून या दोन्ही संस्थांनी या अर्थव्यवस्थेला स्थिर स्थावर करण्यासाठी काम करणं अपेक्षित असतं. दुसरं की एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये की मंदीची अवस्था आहे आणि मंदीच्या अवस्थेमध्ये सुद्धा RBI आणि केंद्र सरकार ह्या दोघांनी एकत्रितपणे योग्य ती धोरणं जर राबवली तर अर्थव्यवस्था असेल ती पुन्हा उभारीला घेत असेल आणि पुन्हा जर उभारी घेत असेल तर त्याला रिफ्लेशन असं म्हटलं जाईल. तर अशा हे एकंदरीतपणे संकल्प म्हणजे हा कालावधी असेल, कालखंड असेल इकॉनॉमीचा आणि ह्या किमती असेल म्हणजे ह्या किमती वाढीचा म्हणजे हा इन्फ्लेशन असेल, हे डिप्लेशन असेल, बरोबर. हे किंमत वाढत असताना घसरायला लागली तर डिसइन्फ्लेशन म्हटलं जाईल आणि मंदीमध्ये जर अर्थव्यवस्था पुन्हा जर सावरायला लागली तर त्याला रिफ्लेशन असं म्हटलं जाईल. तर ह्या वेगवेगळ्या संकल्पना UPSCमध्ये मेन्समध्ये तुम्हाला लिहाव्या लागतील किंवा मेन्समध्ये जर हा मुद्दा आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतील. MPSCमध्ये जर विचारलं तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या अवस्था यांची वैशिष्ट्य तुम्हाला विचारली जाऊ शकतात आणि PSI STI असिस्टंट याच्यामध्ये पण एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात किंवा बऱ्याच वेळा काय करतील की ह्या जे इन्फ्लेशन, डिप्लेशन, रिफ्लेशन, डिसइन्फ्लेशन हे देतील आणि त्यांची वैशिष्ट्य इकडे देतील, त्याच्या जोड्या लावा असं काही विचारू शकतील किंवा सध्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्या अवस्था हेही विचारू शकतील. तर ते कुठल्याही अँगलनं प्रश्न विचारू शकतील. तर आपली जी काही तयारी असेल ती आपल्याला व्यापक ठेवावी लागेल म्हणजे कोणताही प्रश्न आला तरी आपला मिस होणार नाही. तर ठीक आहे, एवढं मी बरंचसं कव्हर केलेलं आहे लेक्चरमध्ये. जर लेक्चर आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही लेक्चर सिरीज सुरू झालेलं आहे. तुमच्यासारखे महाराष्ट्रातले बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत होत करू तर त्यांना हा विषय सोप्या भाषेत समजावून सांगावा यासाठी केलेला हा एक माझा प्रयत्न असेल. तर ठीक आहे, जर काही लेक्चरमध्ये सुधारणा असतील तर मला अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे मी पुढच्या लेक्चरमध्ये त्या अपडेट करेन आणि तो तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये ही जी काही चलनवाढ आत्ता आपण बघितली तर ते नेमकी होते का. बघा, कुठलीही गोष्ट त्याला काहीतरी बेसिक कारणाशिवाय कधीच काय होत नसते. तर ही चलनवाढ नेमकी का होते, त्याला कोण जबाबदार असतं, त्याला कोणती जबाबदारी कारणं असतात. तर पहिलं मागणीशी रिलेटेड असेल, दुसरं पुरवठ्याशी रिलेटेड असेल. तर ते डिटेल्समध्ये बघू आणि चलनवाढी संदर्भातले जे काही सिद्धांत वेगवेगळे आहेत ते सिद्धांत बघू. तर पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. आज इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.